आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ तालुक्यात विष उतरणारा कारखाना, शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त। मोहोळ तालुक्यातील जकरा या कारखान्याने कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पेंट वॉश रसायनयुक्त पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नाल्यांमधून वाहत आलेले हे विषारी पाणी थेट शेतजमिनीत शिरले असून अनेक विहिरी व बोरवेलचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे। या रसायनयुक्त पाण्यामुळे उभ्या पिकांची मुळे जळाल्याचे, जमिनीची सुपीकता नष्ट होत असल्याचे आणि पुढील अनेक वर्षे शेती करणे अशक्य होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पिण्याच्या पाण्यावर गंडांतर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरे आजारी पडत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे कारखान्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक दबाव टाकून त्यांना जमीन विक्रीस भाग पाडण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत। हा केवळ प्रदूषणाचा प्रकार नसून शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट असल्याचा संतप्त आरोप होत आहे। या प्रकरणी सोलापूर व पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। नियम मोडणाऱ्या कारखान्यावर कार्यवाही करण्याऐवजी प्रशासन मौन बाळगत असल्याने प्रशासन कुणाच्या बाजूने असा सवाल उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणात भारतीय वन कायदा 1927, वन संरक्षण कायदा 1980, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जैवविविधता कायदा 2002 यांचे सरळ उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। दोषी कारखान्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याणभावी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे आणि महेंद्र शिरसाट यांनी दोषी कारखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, प्रदूषण नियंत्रण मंडळातील जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी ठाम मागणी केली आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास 5 जानेवारी 2026 पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मोहोळ तालुक्यातील शेतकरी आता न्यायाच्या प्रतीक्षेत असून प्रशासन या गंभीर प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।